शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांच्यावर मालवण पोलिसात बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केल्याबद्दल गुन्हा दाखल झालाय। त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर धाड टाकून पैशांची बॅग समोर आणली होती। त्यांनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केला होता। दरम्यान 10 गुन्हे दाखल झाले तरी आपलं काम करत राहणार असं निलेश राणेंनी म्हटलंय। शिंदे सेनेचे नेते नितेश राणेंनी गंभीर आरोप केलेले आहेत। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जात आहे, त्यांना एकटं पाडलं जातंय असा दावा नितेश राणेंनी केला। शिंदे सेनेचा दुसरा कोणताही नेता का बोलत नाही असा सवाल त्यांनी विचारलाय। राणेंना संपवण्याचा कट हे केसरकर बोलतायत, मग 2014 पासून कोणी काय केलं असा सवाल नितेश राणेंनी केसरकरांना केला। भाजपनं नारायण राणेंना ताकदीनं उभं केलं असं देखील ते पुढे म्हणाले। शिवसेनेमध्ये असताना नारायण राणेंचे झालेले हाल सगळ्यांना माहिती आहेत, त्यामुळे राणेंची काळजी शिंदे सेनेनं करू नये, त्यांची काळजी करायला भाजप समर्थ आहे असा टोला प्रवीण दरेकर यांनी दीपक केसरकरांना लगावलाय। संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मस्साजोग इथं आयोजित करण्यात कार्यक्रमामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस हे उपस्थित होते। त्यांच्यासमोर धनंजय देशमुख यांनी आपण बघतोय अत्यंत भावनांनी ते व्याकुळ झाल्याचं दिसलं आणि यावेळेस त्यांना अश्रू अनावर झाले होते। अजित पवारांनी सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईल, तुम्ही विश्वास ठेवा असं आश्वासन देण्यात आलं। यावर कुटुंबियांनी 1 वर्ष होऊनही न्याय मिळालेला नाही, आणखीन किती दिवस सहन करायचं असा सवाल केलाय। एक जण आतमध्ये गेल्यानंतर त्या आतमध्ये सगळ्यांची गोष्टी म्हणजे तोपर्यंत मी काय करतो, आता हॉस्टेल बांधत असताना मुलांची मुलींची रूममध्ये मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। धनंजय मुंडे राक्षसाची पैदास आहे का असा सवाल त्यांनी केलेला आहे। डाव टाकण्याचं काम केवळ मुंडे करतायत असा आरोपही त्यांनी केला। बीडच्या मस्साजोगमध्ये ते बोलत होते। बीडच्या परळी प्रचार सभेमध्ये धनंजय मुंडेंनी भावनिक आवाहन केलंय। संकटात तुम्हाला देवाच्या आधी धनंजय मुंडे आठवतो, तसंच परळीच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार असून माझे पुढील जीवनही तुमच्या सेवेमध्ये जाईल असं सांगून त्यांनी उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय। सांगलीच्या विटा येथील सभेत एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवर ठाम भूमिका मांडली आहे। ही योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली आणि कुणीही मायका लाल ती बंद करू शकत नाही असं शिंदेंनी म्हटलंय। ही योजना कायम सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। साई संस्थेच्या प्रसादालयाबाबत सुजय विखे पाटलांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। लापशी आणि घुगऱ्या हा खरा प्रसाद असतो, पोळी भात वरण मिठाई हे जेवण आहे, हा प्रसाद नाही असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात 2012 साली ऊस दरासाठी स्वाभिमानी संघटनेच्या तीव्र आंदोलनादरम्यान एका पोलिसाचा मृत्यू झाला होता आणि या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टींसह 80 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता। या खटल्यातून न्यायालयानं त्यांना आता निर्दोष मुक्त केलंय। पालघरमधील तलासरी इथं 7 कोटींची 55 एकर जमीन केवळ 70 लाख रुपयांना विकून जमीन घोटाळा झालाय। सहाय्यक निबंधकांनी संचालक आणि निबंधकांवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना पत्र दिलंय। गुन्हा न नोंदवल्यास मनसेचे विजय वाडिया यांनी मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा थेट इशारा दिलाय। दिल्लीप्रमाणेच अमरावतीतही बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आल्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली। पोलिसांनी हाय अलर्ट जारी करत नाकाबंदी केली आहे। नंबर ट्रेस केल्यानंतर आरोपीचं लोकेशन इंदूरमध्ये सापडलेलं असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। IIT बॉम्बेवरील केंद्रीय मंत्र्यांच्या विधानानंतर ठाकरे सेना आक्रमक झाली आहे। चर्चगेट स्टेशन येथील बॉम्बे बर्गरच्या नावातील बदल त्वरित करा असा इशारा ठाकरे सेनेनं दिला। बॉम्बे नावाला काळ फासून बॉम्बे नाही तर मुंबई असा दमही दिलाय। उद्या तोडून टाकणार, ते राहायचं तर मुंबईत बोलायचं।
पुण्यातील मुळशी आणि हिंजवडी परिसरातील दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात यासाठी मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। या संदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदारांना निवेदन दिलं। 15 दिवसात मराठी पाट्या न लावल्यास मनसे स्टाईल खळकट्याक आंदोलनाचा इशारा देखील यावेळेस देण्यात आलेला आहे। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये 1200 तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 6000ची मोठी वाढ झाली आहे। तर जीएसटीसह सोनं 1,31,325 तर चांदी 1,77,160 रुपयांवर पोहोचली आहे। गेल्या 4 दिवसामध्ये सोनं 2,500 रुपयांनी आणि चांदीमध्ये 12,500 रुपयांनी वाढ झाल्यामुळे वऱ्हाडी मंडळींचं बजेट कोलमडलं आहे। तर पुण्यातील कोंढवा परिसरात पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे। साळवे गार्डन जवळील सोसायटीत दहशत माजवणाऱ्या 4 जणांवर पोलिसांनी कठोर कारवाई करत त्याच परिसरात कोंढवा पोलिसांनी त्यांची धिंड काढली। अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये 104 स्कायडायव्हर्सनं एकत्र येत 18 वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम मोडलाय। त्यांनी आकाशामध्ये परिपूर्ण समक्रमित कॅनोपी फॉर्मेशन तयार करून एक अद्वितीय अचूकता आणि टीमवर्कचं प्रदर्शन आकाशात करून दाखवलंय। नाशिकच्या मालेगावमधील चिमुकलीच्या हत्या प्रकरणी लासलगावमध्ये विद्यार्थिनींनी आणि नागरिकांनी निषेध मोर्चा काढलाय। मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे। डोंगराळे चिमुरडी हत्या प्रकरणी आरोपीला फाशी मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला ठाकरे गटाच्या शुभांगी पाटलांनी पाठिंबा दिला। त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना हिंदुत्वावरून लक्ष केलं। तसंच राज्यकर्त्यांना प्रचाराला वेळ आहे पण पीडित कुटुंबाला नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला। तर बीडच्या माजलगावात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत एका शेतकऱ्यानं उसाला भाव मिळत नसल्यामुळे घोषणा दिल्या आहेत। सध्या उसाला 4,000 रुपये इतका भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे आणि या घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं। मालेगावात मका आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भावातील घसरणीमुळे मुंबई आग्रा महामार्ग रोखलाय। दुहेरी कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदी करावी आणि कांद्याला हमीभाव मिळावा अशी मागणी केलेली आहे। निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी आक्रमक झालेले असून खडका तांडा इथं पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे आणि त्यामुळे पोलीस आणि संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत काम होऊ देणार नाही अशी भूमिका या समितीने घेतली। परभणीच्या सायखेड्यामध्ये 21 शुगर कारखान्यांसमोर ऊस उत्पादकांनी टायर जाळून आक्रमक आंदोलन केलं। प्रतिटन 4,000 अंतिम दराची आणि 3,000 पहिल्या उचलीची मागणी करण्यात आली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास 1 डिसेंबरपासून कारखाना बंद करण्याचा कठोर इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। वसईच्या माणिकपुरात क्लोरीन सिलेंडर निकामी करताना एका सिलेंडरमधून क्लोरीन गळती झाली। अधिकाऱ्यांना तत्काळ सिलेंडर पाण्यात टाकल्यामुळे मोठा अनर्थ टळला। वायूमुळे त्रास झालेल्या एका कर्मचाऱ्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा इथे बॅटरी हिल जवळ एका धावत्या कारला आग लागली। चालकानं प्रसंगावधान राखत गाडी थांबवल्यामुळे सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, परंतु ही कार जी आहे ती जळून खाक झाली। या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पिंपरी चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी मधील T50 ब्लॉकमध्ये LPG सिलेंडरचा भीषण स्फोट झाला। या दुर्घटनेमध्ये कंपनीतील 2 कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। स्फोटाचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। महाडच्या नातेगावात वृद्ध महिलेचा चोरीच्या उद्देशानं तिची हत्या झालेली आहे। लीलावती बलकवडे असं या वृद्धेचं नाव असून अंगावरील सोन्याचे दागिने गायब आहेत। पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आणि त्यामुळे त्यांनी मृतदेह ताब्यात घ्यायलाही नकार दिला आहे। कल्याणमधल्या मामनोली गावाजवळ जुन्या पूर्ववैमनस्यातून शिंदेगडाचे पदाधिकारी किरण घोरड यांची हत्या करण्यात आली।
गोवेली येथील रहिवासी असलेल्या गोरड यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनीतील गणेश मंदिरात एका चोरट्यानं दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यानं दानपेटी उचलून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला एकही पैसा मिळाला नाही. अखेर तो दानपेटी तशीच ठेवून पळून गेलाय. नागपूरच्या कपिलनगर पोलिसांनी ऑपरेशन थंडर राबवून कामगार नगरात एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. मुख्य आरोपी समीर अहमदसह तिघांना अटक झालेली असून एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. डोंबिवलीतील खोणीमध्ये अवैधरित्या चालणारी गावठी दारूभट्टी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईमध्ये 1600 लिटर दारू आणि इतर साहित्य असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तेलंगणाहून जळगावला निघालेल्या बेपत्ता दाम्पत्याचा मृतदेह बुलढाण्याच्या भोलजीजवळ एका बंद विहिरीत कारसह आढळला. पोलिसांनी क्रेनच्या मदतीनं कार बाहेर काढली. आतमध्ये दोघांचेही मृतदेह आढळले. हा अपघात आहे की घातपात या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला आहे.